हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। माजी खासदार संभाजीराजे 5 दिवसांपासून नॉट रिचेबल। कुटुंब आणि कार्यकर्त्यांनाही संभाजीराजेंचा पत्ता लागेना। सगळे दौरे रद्द केल्याचं 2 फेब्रुवारीला संभाजीराजेंचं ट्विट। शरद पवारांना सर्वात मोठा धक्का। पक्षचिन्हासह राष्ट्रवादीची मालकी अजित पवारांकडे। निवडणूक आयोगाचा मोठा निकाल। शरद पवार आज मुंबईत बैठक बोलवण्याची शक्यता। बैठकीत निवडणूक आयोगाला चिन्हाचं नाव कळवणार, सूत्रांची माहिती। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाणार। पवारांची कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत फोनवरून चर्चा। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी दुपारी 4 पर्यंत 3 नावं सुचवा। शरद पवारांना निवडणूक आयोगाचे आदेश। नाव न दिल्यास राज्यसभा निवडणुकीत अपक्ष मानलं जाईल, आयोगाकडून स्पष्ट। चिन्हासाठी उगवत्या सूर्याचा आणि पक्ष नावासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार नावाचा विचार होण्याची शक्यता। पवारांची रात्री उशिरा जयंत पाटलांसह काही नेत्यांशी चर्चा, सूत्रांची माहिती। प्रतिज्ञापत्रात अजित पवारांच्या बाजूने 41 तर शरद पवारांच्या बाजूने 15 आमदार। मात्र राष्ट्रवादीचे 5 आमदार तर एका खासदारासह दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्रात। ज्या बापाच्या नावे घर होतं त्याच बापाला घराबाहेर काढलं, सुप्रिया सुळेंची टीका। तर लोकशाहीत बहुमताला प्राधान्य, निवडणूक आयोगाचा निर्णय विनम्रपणे स्वीकारतो, अजित पवारांची प्रतिक्रिया। अजित पवारांनी कोणालाही धोका दिला नाही। आयोगाच्या निकालानंतर पवार गटाचे बॉर्डरवरती असणारे आमदार खासदार पदाधिकारी दादांकडे येतील, मंत्री धर्माराव बाबात्रामांचा दावा। आमचा पक्ष आणि चिन्ह शरद पवारच, जितेंद्र आव्हाडांची टीव्ही9 मराठीला प्रतिक्रिया। तर दादांनीही नवा पक्ष घेऊन सांगावं, आमचं चिन्ह अजित पवारच, आव्हाडांचं आव्हान। अजित पवारांना शुभेच्छा। निवडणूक आयोगानं बहुमताच्या आधारावर अजित पवारांना पक्षचिन्ह दिलं, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। तर देवेंद्र फडणवीसांकडून ट्विट करून अभिनंदन। कोणालाही नाव आणि पक्ष दिला म्हणजे पक्ष त्यांचा होत नाही। कार्यकर्ते आजही उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत। निवडणूक आयोगाच्या निकालावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाचा निर्णय धक्कादायक, साहेबांच्या हातून पक्ष हिसकावला। आयोगाच्या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार, जयंत पाटलांची माहिती। अजित पवारांनी कोल्हेंना दिलेलं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवार सुद्धा मैदानात। सुनेत्रा पवारांकडून शिरूर लोकसभा मतदारसंघातील वाघोलीत भेटीगाठी। मराठा नेते मनोज जरांगे पाटील आज नवी मुंबईच्या दौऱ्यावर। नेरूळमधील आगरी कोळी भवनमध्ये मेळावा, आंदोलनात मदत करणाऱ्यांचा जरांगे सत्कार करणार। अहमदनगरच्या कर्जतमध्ये आज राष्ट्रवादी विजय निश्चय मेळावा, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार। राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर। मानधन वाढ आणि प्रलंबित भत्ते मिळण्यासाठीची मागणी। मार्चची आज अजित पवारांसोबत बैठक। नाशिकमधल्या धरणातील पाणीसाठा निम्म्यावर। पावसाअभावी बहुतांश धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा नाही, पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन। तलाठी भरती प्रकरणी नागपूर खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस। स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान नोटीस, उत्तर देण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत। भारतीय संघाची अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक। गुरुवारी रंगणाऱ्या ऑस्ट्रेलिया पाकिस्तान सामन्यातील विजेत्या संघाविरुद्ध भारत रविवारी विजेतेपदासाठी भिडणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।